नमस्ते. मॉम हेल्थ केअर रसायनी सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक विशेष अनुभव ऐकणार आहोत. तर नमस्ते ताई. नमस्ते. काय नाव तुमचं? माझं नाव नीलम देवघरे. नीलम देवघरे. काय त्रास होता ताई तुम्हाला? मला थायरॉइड, पीसीओडी, मायग्रेन, बापरे. सूज येते पायाला, हाताला. ओके. थायरॉइड किती वर्षांपासून आहे? मला थायरॉइड 11 वर्षापासून. ओके. मायग्रेन? 13 वर्षापासून. काय काय ट्रीटमेंट केली आहे त्याच्यावर? थायरॉइडसाठी पण केली मी ट्रीटमेंट. वेट लॉस केला, 3दा केला, पण ते कसं तेवढा पुरतं होतं. नंतर मग परत ते बंद झालं तर मग परत पुन्हा ते त्रास आहे ती सुरुवात होते. सकाळी उठलं का थकल्यासारखं व्हायचं, असं काही काम करायची इच्छा नसत व्हायची. ओके. असं वाटतं फक्त बसून राहावं शांत. कारण थायरॉइडमुळे जसं आपल्या हॉर्मोनवरती इफेक्ट होतो तसं आपल्या बाकी पण लाईफ वरती इफेक्ट होतो. पीसीओडी कधीपासून आहे? पीसीओडी पण मला आता झाले 5-6 वर्ष झाले, पण त्याच्यासाठी पण मी ट्रीटमेंट केली. म्हणजे बाकीच्या सगळ्या टेस्ट केल्या, सगळे रिपोर्ट माझे नॉर्मल येतात. अच्छा. रिपोर्ट मध्ये काही फॉल्ट येत नाही. पीसीओडी साठी काय ट्रीटमेंट केली? गोळ्या वगैरे चालू हो, ते होत्या? डॉक्टरांनी मग मला काय सजेशन केलं का तुम्ही टॅबलेट घेतल्यावरच तुमची येणार. पण माझी अशी इच्छा होती का मला नॉर्मली यायला पाहिजे, नॅचरली आपली यायला पाहिजे. पण ते असं होतच नाही. पण मला पण कंटाळा यायला लागला का किती मी गोळ्या घेणार प्रत्येक वेळेस. डोका दुखायला लागला गोळी घेतली. सूज चढ. आता जे थायरॉइडच्या पण मी म्हणजे खूप पथ्य वगैरे सगळं हे करते, ज्या गोष्टी खायला नाही पाहिजे त्या गोष्टी करते. पण तरी पण कुठे असं इथून दुसरीकडे गेली तर काही काम जरी नाही केलं तरी ते सूज येणार. अच्छा. आता इथून माझं गाव 20 मिनिटं अंतरावरच आहे. मग तिथे जर अशी सणवार वगैरे असले तर ते गेली तरी 2 दिवसातच माझे पूर्ण म्हणजे हात पाय पूर्ण सूज चढते. पायात पैंजण जरी घातले तरी ते काढायचे म्हणजे तिसऱ्या दिवशीच वेळ येते. काढावेच लागतं. म्हणजे असं होतं माझं. एज काय आहे तुमचं? वय 35 मला रनिंग आहे. 35. म्हणजे आता तुम्ही म्हटलात की 4-5 वर्ष झाले पीसीओडी आहे, तसंच तुम्हाला थायरॉइड आणि तसंच मायग्रेन, पण मायग्रेन जास्त वर्ष झाली. ते सब प्रेग्नन्सीच्या टायमाला मला जास्त करून तो त्रास व्हायला लागला. आता किती दिवस झाले इथे तुम्ही थेरपी घेताय? इथे मला 10 दिवस झाले, त्यातले 2 दिवस मी आली नव्हती. पण 8 दिवसात मला मस्त म्हणजे खूप रिलॅक्स वाटलं. इथे आल्यानंतर पॉझिटिव्ह वाईब्स, इथे आल्यानंतर म्हणजे खूप छान वाटतं. येऊन असं म्हणजे काही गोष्टी असतील त्या आपण तिथेच विसरले जातात. इथे आल्यानंतर एक मनाला शांतता मिळते. सगळ्यांचे हसरे चेहरे, आल्यानंतर सगळ्यांना बोलणार नमस्ते ताई, नमस्ते. म्हणजे ते मनाला असं भावतं कुठेतरी. पॉझिटिव्ह फिलिंग आलं तुम्हाला? म्हणजे तुमच्या प्रॉब्लेम मध्ये काही रिलीफ जाणवला? हो. माझी इथे येण्यापूर्वी म्हणजे खूप म्हणजे सकाळी उठली ना कंबर दुखायची, पाठीनं असं पेन व्हायचं खूप. ते कुठेतरी थोडंफार मला फरक पडलं. आणि इथे असं खूप असं मानेला वगैरे पण सूज वाटायची मला. त्याच्यातून मला थोडंफार मला स्वतःच्या शरीरातले थोडेफार जे बदल झाले ते जाणवतात. स्वतःला आरशात बघितलं का छान वाटतं. ओके. व्हेरी गुड. तर मी असं म्हणेन की 8 दिवसामध्ये आपण एक तिळा एवढा फरक तरी आपण समजूयात की तो पडलाय. कारण का म्हणजे मी आज स्पेशली तुमच्याशी बोलण्याचं कारण हेच आहे की फार कमी लोकांना हे बोलावंसं वाटतं की मला आराम पडतोय. कारण का कसं आहे की आपली ही मॉम हेल्थ केअरची थेरपी आणि त्याची जी सिस्टीम आहे, फ्री ऑफ कॉस्ट आपण थेरपी करतो. अदर पार्ट मध्ये विचार करायला गेलं तर आता इतकी वर्ष तुम्ही या सगळ्यावरती गोळ्या आणि ट्रीटमेंट घेताय. एकही दिवस असा नसेल गेला की जेव्हा तुम्हाला कुठे पैसे लावावे लागले नाही, कारण गोळ्या ऑलरेडी तुम्ही पैसे घालूनच त्या घेत होता. आणि मायग्रेनची पण ट्रीटमेंट मी केली, वर्षभर केली. पण डॉक्टरनी पण मग एक टॅबलेट दिली. थोडं तुझं दुखायची सुरुवात झाली का मग ती घ्यायची. मग रात्रीतून 2 वाजता उठू दे, 3 वाजता उठू दे, मला उठून घ्यावी लागते. थोडं जरी पेन झालं तरी मला ती घ्यावीच लागते. जर ती नाही घेतली तर कालांतराने त्याचे परिणाम वेगळे होतात. म्हणजे खूप म्हणजे एखाद्या ह्याच्या पलीकडे मला तो पेन सुरू होते. मग मला असं होतं मला कधी हॉस्पिटलमध्ये नेतात, मला इंजेक्शन कधी देतात, त्यातून मी कधी बाहेर पडते, असं मला होतं त्या टाइमला. मी एवढंच म्हणेन की 8 दिवसांमध्ये आपल्या ताईंना जो काही रिलीफ ती सांगते त्या पद्धतीने रिलीफ थेरपीने मिळालेला आहे. ऑफकोर्स तुमच्या जवळ सुद्धा अशी कोणी व्यक्ती असतील ज्यांना या पद्धतीचे त्रास आहेत, जसे ताईंना आहेत मायग्रेन किंवा पीसीओडी किंवा थायरॉइड, तर या प्रॉब्लेम मध्ये कोणी असतील तर नक्कीच एकदा तरी मॉम हेल्थ केअरला व्हिजिट करा. बरोबर ना? आणि ताईकडे जी पॉझिटिव्हिटी आहे, ताई काय वाटतं की 8 दिवसामध्ये या पॉझिटिव्हिटी मध्ये तुला आराम यायला लागलाय, तर ऑफकोर्स तू जर अजून पुढे कंटिन्यू केलं करणार आहे, मी करणार आहे. काय होईल? मला खूप छान वाटतं. येस,
छान वाटतंय आत्ताही आणि याही पुढे अजून हा. ह्या सगळ्या प्रॉब्लेम मधून रिलीफ मिळायला सुरुवात आता होईल. किती दिवस झाले, म्हणजे किती महिने झाले रात्रीचे ना असं लवकर झोपत नसायचे, सगळे झोपायचे 1, 2, 3 वाजेपर्यंत अशीच जागी राहायची, कारण की झोपच नसं जायची. आणि मला दुपारी झोपायची सवय पण नाहीये, आणि मुलगी सकाळी जाते लवकर 6:45 जाते, मला लवकर उठावं लागतं. बरोबर. पण एवढं कमी झोप घेऊन पण मला रात्रीची पडल्याशी झोप नसत लागायची. पण आता 8 दिवसात मला थोडंफार फरक पडलंय, मला झोप लागते शांत, एकदा झोपली का उठते. पण ती 4-5 तास कसा असो, पण मला फ्रेश वाटतं उठल्यानंतर. बरोबर. सकाळी उठल्यानंतर आम्ही मॉर्निंग वॉकला जातो. हा, त्याच्यानंतर मग Very good. इकडे येण्याची धडपड असते, पटापट सगळं आवरलं पाहिजे. दुसरी Very मुलगी माझी दुपारी जाते 12 वाजता, बरोबर. मग तिचं पण सगळं करून यावं लागतं. पण त्यातून मला असं कंटाळा नाही, यावंसं वाटतं, आल्यानंतर छान वाटतं. थँक्यू. मी एवढंच प्रॉमिस करेन की ऍक्च्युअल मध्ये आपण ही जी ट्रीटमेंट करतोय याच्यामध्ये काही मॅजिक नाही आहे. जसं की याआधी तुम्ही म्हटलात की मला झोप नाही लागायची त्याच्यामुळे बॉडीचं जे सर्कॅडियम रिदम असतं ते थोडं डिस्टर्ब होतं, त्याच्यामुळे त्या डिस्टर्बन्समुळे बाकी सगळे प्रॉब्लेम होते, ते मग थायरॉइड आहे, हॉर्मोनल प्रॉब्लेम्स आहेत. पण आता तो रिदम एकदम प्रॉपर बसायला लागलेला आहे, झोप यायला लागलेली आहे. हो. त्याच्यामुळे आता तुझ्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा नक्कीच आराम येईल. अजून काही दिवसांनी पुन्हा एकदा एक व्हिडिओ नक्कीच ताईसोबत बनवू, नक्की, त्याच्यामध्ये नक्की. रिपोर्ट सकट आपण हे मला पण करू. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलायला. थँक्यू सो मच. आणि हा ट्रस्ट मी असं म्हणेन की या व्हिडिओ मार्फत बाकीच्यांनी सुद्धा घ्यावा. जे कोणी रसायनी एरियामध्ये या प्रॉब्लेमनी सफर करतात ते नक्की एकदा तरी व्हिजिट करा आणि काही सारखं पॉझिटिव्ह राहा, नक्कीच तुम्हाला पण त्याचा फायदा होईल. थँक्यू सो मच. थँक्यू.